श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीला घ्या या 7 अनमोल वस्तू, ज्यांच्या पुढे सोने चांदी सुद्धा फिके आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः रामकृष्ण हरी नक्की लिहायला विसरू नका. तर धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपला धनसंचयामध्ये भर घालावी. सध्याचे सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. पण सोनंच कशाला, काही गोष्टी तर अशा आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वाद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. तर यंदा 29 ऑक्टोबर 2024ला वार मंगळवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू. बऱ्याच जणांना असे वाटते की धनत्रयोदशीची पूजा म्हणजे फक्त डॉक्टर लोक किंवा व्यापारी लोकच करतात. पण असं नाही. आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं, सर्वजण दीर्घ आयुष्य व्हावे यासाठी भगवान विष्णू यांची पूजा करावी. धन्वंतरी स्वरूपातील पूजा तसेच आपले धन संपत्ती सुबत्ता यात देखील प्रगती व्हावी यासाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतांची पूजा. त्याचबरोबर हे सगळं करण्यासाठी आपल्याला चांगली बुद्धी लाभावी आणि त्याचबरोबर प्रथम पूजनीय देवता श्री गणेशाची पूजा देखील या धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात. खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या आहेत. अगदी सामान्यातला सामान्य माणूस खरेदी करू शकतो. त्याचबरोबर यांचा आपण पैशात मोलभाव करण्यापेक्षा याचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षा मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024ला सकाळी 10:32 धनत्रयोदशी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दुपारी 1:16 धनत्रयोदशीची तिथी समाप्त होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे ते पाहू. पण धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण दिवस हा शुभच असतो. त्यामुळे तुम्हाला शुभ मुहूर्ताची वेळ पाळणे शक्य झाले तरी तुम्ही दिवसभरात कधीही या वस्तू खरेदी करून घरी आणू शकता. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:56 पासून ते दुपारी 10:48 पर्यंत अमृत योग आहे. आणखी एक शुभ मुहूर्त आहे. दुपारी 3:13 ते 4:39 पर्यंत शुभ मुहूर्त. तसेच रात्री 7:39 ते 9:14 पर्यंत आणि 10:48 पासून ते रात्री 1:56 पर्यंत पुन्हा अमृत योग आहे. या काळात तुम्ही तुमच्या वह्या असतील किंवा या वस्तू असतील तर तुम्ही नक्की आणू शकता. यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याचं पान, ज्यांना आपण खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान या नावाने ओळखतो. धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो, त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश यामध्ये आपण विड्याची पानं किंवा आंब्याची पानं हे चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये 2 विड्याची पान देवाजवळ अशी ठेवावीत की त्यांचा देठ देवताकडे येईल आणि त्या 2 विड्याच्या पानावरती हळदी कुंकू पसरावे. आणि म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू. हळद कुंकवाच्या करंड्याप्रमाणे हे 2 पानं देवाजवळ स्थापित करावी. त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे
आणि कुंकवाच्या पानावरती लाभ असं आपल्याला नाव लिहायचं आहे. आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्हीच्या पानावरती लिहायचं आहे. आणि दोन्ही विड्याच्या पानांची धूपदीपाने ओवाळून पूजा करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे विड्याच्या पानावरील हळद कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. मग भले तुमच्या आजूबाजूला कुठेही पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाच्याही पायात येणार नाही अशा ठिकाणी ओतून देऊ शकता. यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेचा अत्यंत शुभ आणि लाभ मिळेल. यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा. दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्तासे. धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल, यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप महत्त्व आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे. त्याचबरोबर भगवान विष्णू असतील, कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील, त्यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे. लाह्या आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावे आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते. लाह्या ह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ तर त्या म्हणजे लाह्या आणि बत्तासे नक्की घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने. धने म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने. असे धने आपल्याला खरेदी करायचे आहेत. तुमच्या घरातील अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धने हे नक्की खरेदी करून आणायचेच आहेत. धने म्हणजे धन या दिवशी आपल्याला नक्की खरेदी करून आणायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी धान्य आणि गूळ यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खायचा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता. फक्त हे धने आपण इतरांना म्हणजे कोणालाही शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा कोणालाही देऊ नयेत. यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या. जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरीही 5 का होईना मातीच्या पंत्या नक्की खरेदी कराव्यात. कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. बघा, दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीचीच असते. त्यामुळं आपल्याला मातीच्याच पंत्या खरेदी करायच्या आहेत, पितळ किंवा तांब्याच्या नाहीत. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे मीठ. खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो, मोठे असते त्यापैकी तसे मीठ किंवा बारीक मिठाचे पाकीट तुम्ही नक्की खरेदी करावे. त्यानंतर मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे. म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजा करायचं आहे. म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचे सुगडं वापरतो त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर ते मीठ स्वयंपाकामध्ये वापरू शकता. जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळे घराचा जो काही मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते. त्याचबरोबर भगवान धन्वंतरीकडून आपल्याला माता लक्ष्मीची कृपासुद्धा संपूर्ण कुटुंबावर राहते. कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे मिठाला सुद्धा खूप महत्त्व आहे. यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ही वस्तू म्हणजे झाडू. आपण दिवाळीला जे लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडू किंवा केरसुणीसुद्धा त्याला म्हणतात.
आणि मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीला लक्ष्मीपूजनामध्ये झाडू हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशीच करायची आहे. झाडूशिवाय पूजा अपूर्ण असते. यानंतर अजून 1-2 महत्त्वाच्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करू शकता. या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल. माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल. तर ती वस्तू आहे मातीची चूल. जरी आपल्याकडे चूल वापरली जात नाही तरी पण महिलांची हौस म्हणून किंवा जुन्या काळाची आठवण म्हणून बऱ्याच महिला आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटीशी मातीची चूल अवश्य ठेवतात. आणि त्या निमित्ताने मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल तर तेव्हा अन्नपूर्णा देवीसोबत चुलीची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे. ही मातीची चूल घ्यायची असेल तर दिवाळीच्या वेळेला जे काही मातीच्या पंत्या किंवा मातीची भांडे भेटतात त्याच ठिकाणी तुम्हाला ही चूल भेटून जाईल. आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनामध्ये या चुलीची पूजा झाल्यानंतर प्रत्येक मंगळवार, शुक्रवार तुम्ही तुमच्या गॅस ओट्यावरती या चुलीची पूजा माता अन्नपूर्णासोबत करू शकता. त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड. हळकुंड खरेदी करण्याचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूंना खूप महत्त्व आहे किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील त्यांनासुद्धा खूप महत्त्व असतं. हळकुंड हे वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते लेकूरवाळी हळकुंड खरेदी करावं. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेची वस्तू खरेदी करायची असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करा. कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता. त्यामुळं कुबेर देवता प्रसन्न राहते. आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये हे पाहूयात. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. त्याचबरोबर काचेची भांडेसुद्धा खरेदी करायचे नाही. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संशोधनाचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री, सुऱ्या यासारखी टोकदार वस्तू सुद्धा खरेदी करायचं नाही. या दिवशी तुम्ही स्टीलची, ॲल्युमिनियमची सुद्धा भांडी खरेदी करायचे नाहीत. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही. धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपल्याला आपल्या पूजेचं फळ मिळत नाही. त्यामुळे लोखंडी वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाहीत. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही पण नकली दागिने अजिबात खरेदी करू नका. कारण यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा सुद्धा असतो. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचे आहे. आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका. वाटल्यास तर पिवळा आणि लाल रंग जरूर खरेदी करावा. भले तुमच्या काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते धनत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही करू शकता. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कापड किंवा काळ्या रंगाची वस्तू खरेदी करण्याची अजिबात चूक करू नका. आपल्यावर काळ येतो असं म्हणतात. एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे आणि त्या दिवशी काळा रंग खरेदी करणं म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला मानतो. त्यामुळे काळा रंग कधीही सणाच्या दिवशी खरेदी करू नये. जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.